हालेलुया. बोलो यीशु मसीह की. सर्वांना येशूच्या नावात सलाम. आज हा दुसरा दिवस आणि मी विश्वास ठेवतो की आज रात्री परत एकदा देव आपल्याशी बोलेल. आमेन. मी जास्त वेळ घेणार नाही कारण ऑलरेडी वेळ बराच झालाय, म्हणून आपण सरळ देवाच्या वचनाकडे जाऊ. एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो कारण एक सुंदर समय तू आम्हाला दिला की आम्ही तुझ्या पवित्र चरणी येऊन तुझी आराधना करावी आणि तुझी स्तुती करावी. आतापर्यंत प्रभू तू आमचा आवाज ऐकला, पण आता प्रभू आम्ही तुझा आवाज ऐकू इच्छितो. तू आमच्याशी बोल. हो पिता, तुझी वाणी आमच्या कानावर पडू दे परमेश्वरा, की जेणेकरून परमेश्वरा आम्हाला आमच्या उणिवा कळतील. आम्ही तयार होऊ तुझ्यासाठी, त्या स्वर्गीय राज्यासाठी. आणि म्हणून परमेश्वर पिता, आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनात राहून तू आमच्याशी बोल. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. तू बोलावं, आम्ही ऐकावं. मी घटावं, तू वाढावा आणि तुला महिमा मिळावी. असंच तू होऊ दे. पवित्र आत्मा प्रभू, माझा आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझ्या वचनाची उकल तुझ्या आत्म्याने होऊ दे. परमेश्वरा तू बोल, आम्ही ऐकत आहोत. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे. तुलाच देऊन प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गोड नावाने मागितली, म्हणून तू ऐक. आमेन. काल रात्री आपण एक वचन पाहिलं आणि त्याच वचनाला आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि बघू परमेश्वर आपल्याशी काय बोलतो. आपण परत एकदा ते वचन काढू. लूक शुभवर्तमान याचा 3रा अध्याय. लूक शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 17 आपण वाचलं होतं. लूक याचा 3रा अध्याय आणि वचन 17. आपले खळे, देवाचं वचन असं म्हणतं, प्रभू येशू म्हणतो, आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठवण्यास त्याचे सूप त्याच्या हातात आहे. त्याचे सूप त्याच्या हातात आहे. काल आपण पाहिलं सूप ना, सगळ्यांना माहिती सूप म्हणजे काय. काल आपण पाहिलं की सूप काय करतं, चाळतं. बोला, काय करतं, चाळतं, पाखडतं. आणि चाळल्यानंतर काय होतं, गहू जागेवर राहतो आणि कचरा बाहेर निघतो, आपोआप बाजूला जातो. काही कोणाला करावं लागत नाही, फक्त सूप काय करावं लागतं, हलवत राहावं लागतं, चाळावं लागतं. चाळता 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 आपोआप कचरा जो आहे तो बाजूला निघतो. बायबल असं म्हणतं की आपले गहू आपल्या कोठारात साठवण्यासाठी, खळे अगदी स्वच्छ करण्यासाठी त्याचे सूप त्याच्या हातामध्ये आहे. आमेन. काल आपण शिकलो की परिस्थिती परमेश्वर अशी तयार करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं की गहू कोण आहे आणि कचरा कोण आहे. आणि म्हणून काल आपण एक उदाहरण पाहिलं होतं की इस्रायल लोकांवर एक संकट आलं आणि पलिष्टी लोकांनी त्यांच्यावर विरुद्ध त्या ठिकाणी युद्ध पुकारलं आणि मग परमेश्वराने त्यांना चाळायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये कचरा कोण होतं हे आपल्याला कळलं आणि गहू कोण आहे हे आपल्याला कळलं. दावीद हा सगळ्यांसमोर आला. आठवतं ना सर्वांना? ओके. आता नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं की त्याचे सूप त्याच्या हातामध्ये आहे. परमेश्वर चाळतो, सगळ्यांना सोबतच चाळतो आणि एकसारख्या परिस्थितीतून नेतो. एकसारखी परिस्थिती, मग संकट जरी असलं, समस्या जरी असली, सताव असला, विरोध असला ना, सगळे असतात त्याच्यामध्ये. विश्वासणारे पण आणि जे अविश्वासी आहेत ना, जे कचऱ्यासारखे ज्यांचा विश्वास आहे, ते पण एकत्रच असतात. मग परमेश्वर ना चाळतो, परिस्थिती तयार करतो की ज्या परिस्थितीमधून पारख होईल. पण नीट लक्ष द्या, ज्या वेळेस परमेश्वर त्याचं सूप घेऊन चाळतो ना, तर चाळताना पण त्याच्यामध्ये दया असते. बोला, काय असते? दया. कारण देवाला माहितीये याच्यामध्ये बोलावलेले पण आहेत आणि निवडलेले पण आहेत. बोलावलेले पण आहेत आणि निवडलेले पण आहेत. आम्ही शाळेमध्ये शिकायचो ना, मग त्यावेळेस काही वेळेस काय व्हायचं की सगळा क्लास म्हणजे सगळा वर्ग जो असायचा ना, तो गोंधळ करत राहायचा. एखाद्या वेळेस आम्ही सगळे गोंधळ करत राहायचो. मग एखाद दिवशी शिक्षक ना फार टेन्शन मध्ये आणि खूप रागात चिडून त्या ठिकाणी वर्गात यायचे छडी घेऊन. तुम्हाला पण कदाचित अनुभव आला असेल. मग शिक्षक काय करतो माहिती का, सगळाच वर्ग गोंधळ करतोय ना, मग सगळ्यांना छडी देईल. कोणाला? सगळ्यांना. मग सगळ्यांना लाईनीत बोलवतो, या आणि काय खा, छडी. पण त्याच्यात काय होतं, जो चांगला मुलगा असतो विद्यार्थी त्याला पण मार भेटतो आणि जो ऑलरेडी, ज्याला आपण नॉटी म्हणतो ना, ऑलरेडी खोडकर आहे, त्याला तर त्याला भेटायलाच पाहिजे. पण त्यांच्यामुळे कोणाला भेटतो? चांगल्यांना सुद्धा भेटतो. शिक्षकाला माहिती असतं की हा शांत आहे, पण शिक्षा सगळ्यांना द्यायची आहे ना. मग शिक्षक काय करतो माहिती का, सगळ्यांना लाईनीत बोलवतो आणि त्याला माहिती असतं शिक्षकाला की याच्यातला खोडकर कोण आहे. खोडकर समोर आला का जोरात छडी मारतो. जो आगाऊ असतो ना, तो जर समोर आला तर कसा छडी मारतो? जोरात.
पण जो हुशार, जो शांत, IQ असतो ना, तो जर समोर आला ना तर शिक्षकाला दया येते आणि तो कसा करतो? हळूच मारतो. मारावी लागते ना, का? सगळ्यांना शिक्षा होते ना, मग याला पण मारावी लागते. मग कशी मारतो? हळूच मारतो. त्या शिक्षकाला माहितीये याची चूक नाहीये, पण तरी सुद्धा शिक्षा देणं गरजेचं आहे. तसंच ना, परमेश्वर एखादी परिस्थिती मंडळीवर, विश्वासणाऱ्यांवर आणतो ना, तर त्यावेळेस परमेश्वराला माहिती की याची चूक नाहीये, पण तरी त्या परिस्थितीतून देव घेऊन जातो. हालेलुया. कारण ना, परमेश्वराला माहितीये की ही परिस्थिती जर नाही आणली तर गहू आणि कचरा वेगळा होणार नाही, म्हणून चालणं गरजेचं आहे परमेश्वराला. मग देव काय करतो माहिती का? त्या शिक्षा करत असताना, परीक्षेत आणत असताना सुद्धा त्याच्यामध्ये देवाची दया असते. बोला काय असते? एक वचन वाचा. 1 करिंथ याचा 10वा अध्याय वचन 13 वाचा. 1 करिंथ 10 आणि वचन 13. मनुष्याला सहन करता येत नाही. बघा, परमेश्वराची शिक्षा किंवा देव परीक्षेत टाकतो ना, तर ती शिक्षा कशी आहे? वाचा परत एकदा. मनुष्याला सहन करता येत नाही. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही. अशी परीक्षा देव तुमच्यावर येऊ देत नाही. पहिली गोष्ट, सहन करता येईल ना एवढी शिक्षा करतो. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामध्ये पण देवाची काय आहे? दया. बोला, त्याच्यात पण देवाची काय आहे? दया. म्हणून ना, जेवढी सहन होईल ना तेवढीच शिक्षा परमेश्वर करतो, कारण तो बाप आहे. बोला, तो काय आहे? बाप आहे. म्हणून ना, त्याच्या शिक्षेमध्ये, त्या चालण्यामध्ये सुद्धा दया आहे. हालेलुया. आणि पुढे काय म्हटलंय वाचा. आणि देव विश्वसनीय आहे. आणि तो विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. आपल्यामध्ये जेवढं बळ आहे ना तेवढीच परीक्षा घेईल, त्याच्या वर घेणार नाही. ही देवाची दया आहे. पुढे वाचा अजून. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल. बायबल असं म्हणतं, जेव्हा देव चाळतो ना, एखाद्या परीक्षेतून घेऊन जातो ना, तर परमेश्वर तुम्हाला परीक्षेत टाकण्या अगोदरच त्या परीक्षेचा उपाय पण शोधतो. हालेलुया. परीक्षेत पाडल्यानंतर उपाय नाही शोधत. बायबल म्हणतं, तो तुम्हाला ज्या परीक्षेत टाकल ना, परीक्षा पाहण्यासाठी पहिलेच तो काय शोधून ठेवतो? उपाय. बोला, काय शोधून ठेवतो? उपाय. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. आदाम आणि हवेने पाप केलं एदेन बागेमध्ये, तर बायबल असं म्हणतं, जेव्हा त्यांनी फळ खाल्लं त्यांना कळून आलं की आम्ही नग्न आहोत. आणि मग परमेश्वराच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, वाचणार नाही मी, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. जेव्हा परमेश्वर भेटायला आला एदेन बागेमध्ये, तर बायबल असं म्हणतं, आदाम आणि हवा हे झाडामागं लपलेले होते. बोला, झाडामागं. आदाम आणि हवेने स्वतःची नग्नता झाकण्यासाठी अंजिराची पानं लावली होती. बोला, काय लावली होती? अंजिराची पानं. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, जेव्हा परमेश्वर तिथं आला तर देवाने हाक मारली, आदामा, आदामा, तू कुठे आहेस? आदाम दुरूनच म्हणतो, लपून म्हणतो, हे प्रभू, मी नग्न आहे. बोला, मी नग्न आहे, म्हणून तुझ्या समोर यायला मला भीती वाटते. मग परमेश्वराने त्याला सांगितलं की तुला कसं कळलं? मग तू ते फळ खाल्लं का? तू पाप केलं का? सगळ्या गोष्टी देवाने कबूल करून घेतल्या. आणि बायबल असं म्हणतं, त्याच्यानंतर ना सगळं झालं. श्राप दिला, हवेला दिला, आदामाला दिला, त्यानंतर सापाला दिला. पण ना त्याच्यानंतर देवाने काय केलं माहिती का? बायबल असं म्हणतं, परमेश्वराने ना त्यांना चामड्याचे वस्त्र दिले. बोला, काय दिले? तुम्हाला माहिती का, देव आहे ना अगोदरच ते वस्त्र घेऊन आला होता त्यांच्यासाठी. हालेलुया. कारण देवाला माहिती हे काय आहेत? नग्न. बोला, हे काय? मनुष्य पापात पडलाय, परमेश्वराला माहितीये, पण तो येतानाच काय घेऊन आला होता? ते कपडे पण आणले होते त्याने, त्यांची नग्नता झाकण्यासाठी. आमेन. ही देवाची दया आहे. बोला, ही देवाची काय? आपल्या पापामुळे ते नग्न झाले, पण परमेश्वराला ना त्यांची नग्नता झाकायचीच होती. आमेन. आणि म्हणून परमेश्वर येतानाच त्यांच्यासाठी कपडे घेऊन आला होता. आणि हे काय लावून बसले होते? अंजिराचे पानं. लक्षात घ्या, ते अंजिराचे पानं लावलेले होते. पण देवाची दया इतकी महान आहे ना, परमेश्वराने योजना अगोदरच केलेली होती की हा, हे पापात पडतील ना तर हे वस्त्र यांना कामात येतील. आमेन. उपाय अगोदर करतो परमेश्वर. त्याच्या चालण्यामध्ये सुद्धा दया आहे. आमेन. परीक्षा पाहण्यामध्ये सुद्धा दया आहे. एक वचन वाचा, शास्तेचं पुस्तक काढा. शास्ते याचा 13वा अध्याय आणि एक वचन. शास्ते याचा 13वा अध्याय आणि वचन 1. शास्ते, न्याय्यो. इस्रायल लोकांनी हा, परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. बायबल असं म्हणतं, इस्रायल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट परत केले.
तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्षे पलिष्ठांचे अंकित केले. तेव्हा परमेश्वराने 40 वर्ष इस्रायल लोकांना पलिष्ठी लोकांच्या हातामध्ये दिले. नीट लक्ष द्या. देव काय करतोय आता त्यांना? चाळतोय. बोला काय करतोय? चाळतोय. बायबल काय म्हणतं? परमेश्वर परीक्षा केव्हा पाहतो? जेव्हा इस्रायल लोकांनी कोणाच्या विरोधात वाईट केलं? देवाच्या. नीट लक्ष द्या. कशाला परमेश्वर परीक्षा पाहिल? जर आपण देवाशी चांगलं संबंध ठेवू, चांगले वागू, चांगला विश्वास ठेवू, पण आपण प्रत्येक जण त्या विश्वासाला धरून राहत नाही ना, मग देवाला परीक्षा आणावी लागते. लक्षात घ्या. मग परमेश्वर चाळणी मारतो. आणि बायबल असं म्हणतं, इस्रायल लोकांनी देवाच्या विरोधात वाईट केले आणि किती वर्ष त्यांना हातात दिले पलिष्ठांच्या? 40 वर्ष. नीट लक्ष द्या. 40 वर्ष. बोला किती वर्ष? 40 वर्ष इस्रायल लोकांना त्रास सहन करावा लागला. तुम्हाला माहितीये, सताव वाढत होता, छळ वाढत होता, त्रास वाढत होता, समस्या वाढत होत्या इस्रायल लोकांसाठी. पण तुम्हाला माहिती का, दुसरी घटना घडत होती. 2 वचनापासून पुढे वाचा. तिथंच 2 वचनापासून पुढे. त्याच वेळी सरा गावी दान वंशातला मानवा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांज असून तिला मुलबाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा तू वांज असून तुला मुलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण पहा तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नकोस, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर असणार आहे आणि इस्रायला पलिष्ठांच्या हातून सोडवा, आणि तोच मुलगा इस्रायलाला पलिष्ठांच्या हातून सोडवेल. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेव्हा परमेश्वराने सूप हातामध्ये घेतला ना यांना चाळायसाठी, लक्ष द्या, जेव्हा परमेश्वर यांना परीक्षेत टाकतोय, इस्रायल लोकांवर पलिष्ठी लोक आले 40 वर्ष राज्य करण्यासाठी. बोला किती वर्ष? छळ वाढायला लागला, सताव वाढायला लागला, त्रास वाढायला लागला, परीक्षा वाढायला लागली. पण तुम्हाला माहिती का, दुसऱ्याच एका गावामध्ये वाचवणारा पण वाढायला लागला. हालेलुया. कोणाचा जन्म झाला? शमशोन. बोला कोणाचा जन्म झाला? एकीकडे छळ वाढतो, एकीकडे सताव वाढतो, एकीकडे भयानक त्रास वाढतोय, पण दुसरीकडे ना जो त्यांना वाचवणार आहे ना भविष्यामध्ये, तो सुद्धा काय करत आहे? वाढत आहे. आमेन. ही देवाची योजना असते. आमेन. छळ सताव जरी वाढायला लागला ना या दिवसामध्ये, तरी एक विश्वास ठेवा, तारणारा पण आपल्यामध्ये वाढेल, बचावणारा सुद्धा वाढेल. लक्षात घ्या. परमेश्वर ना दोघी गोष्टी करतो, याच्यामध्ये देवाची दया सुद्धा आहे. आमेन. आणि म्हणून ना ते सूप कोणाच्या हातात असलेलं चांगलंय? देवाच्या. जेव्हा देवाच्या हातामध्ये सूप असतं ना, तर परमेश्वर चाळत असताना सुद्धा त्याची फार मोठी अगाध दया त्याच्यामध्ये लपलेली आहे. आमेन. आणि दया कोणावर करतो तो? त्या सुपामध्ये कोण आहेत? बोलावलेले पण आणि निवडले. दया कोणावर असेल बरं? निवडलेल्यांवर. बोला कोणावर आहे? निवडलेले. कारण देवाला माहिती ना, हे माझे निवडलेले आहेत, यांचा नको नाश व्हायला चाळता. एक पण गहू खाली सांडायला नको, फक्त कचरा बाजूला व्हायला पाहिजे. मग देव काय करतो ना, खूप सांभाळून चाळतो. आमेन. की त्या परिस्थितीमधून, त्या परीक्षेमधून असं नको व्हायला की एखाद्या गव्हाचा पण नाश व्हायला पाहिजे. नाही, तर फक्त कचरा बाजूला व्हायला पाहिजे. म्हणून देव आहे ना, कोणाची काळजी घेतो? गव्हाची, जो निवडलेले आहेत. एक वचन वाचा. मत्तई कृषिवर्तमान याचा 24वा अध्याय. मत्तई कृषिवर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 20 पासून पुढे. मत्तई 24 वचन 20 पासून पुढे. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. येशू म्हणतो तुमचे पलायन, शेवटच्या काळी जे भयानक दिवस येतील त्याच्याबद्दल येशूने म्हटलेलं आहे, ते हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधी येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. असे मोठे संकट त्या काळी, ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. मोठं संकट येणार आहे अंत, म्हणजे शेवटच्या काळी. देवाचं वचन म्हणतं की मोठे संकट त्या काळी येईल पुढे, आणि ते दिवस कमी केले नसते. म्हणजे याचा अर्थ देवाने काय केलेत? कमी केलेत. परमेश्वराने संकटाचे दिवस, छळाचे दिवस, विरोधाचे दिवस परमेश्वर म्हणतो जर कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा कोणाचाच निभाव लागला नसता. परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले आहेत. कोणासाठी कमी केलेत? निवडलेल्या. तुम्हाला माहिती का, त्रास कोणासाठी कमी केलाय? निवडलेल्यांसाठी. जे निवडलेले आहेत ना, त्यांना देवाची काळजी असते. म्हणून सुपात जरी टाकलं ना, तरी चाळता परमेश्वराचं लक्ष कोणाकडे असतं? निवडलेल्यांकडे, की त्याच्यापैकी एकाचा सुद्धा नाश व्हायला नको. मग मला एक सांगा, सूप कोणाच्या हातात चांगलंय?
देवाच्या. बोला कोणाच्या हातात चांगलंय? पण तुम्हाला माहिती बायबलमध्ये अजून एक सूप आहे. बायबलमध्ये अजून एक सूप आहे आणि त्या सूपाबद्दल आज आपण बघणार आहोत. ते सूप फार भयानक आहे. देवाच्या हातातलं सूप ना खूप चांगलं आहे. देवाला धन्यवाद द्या जेव्हा देव तुमची परीक्षा पाहतो. पण तुम्हाला माहिती दुसरं सूप ज्याच्या हातामध्ये आहे ना तो फार भयानक आहे आणि त्या सूपाबद्दल आज आपल्याला पाहायचंय. चला वचन काढा. लूक शुवर्तमान याचा 22वा अध्याय. लूक शुवर्तमान याचा 22वा अध्याय आणि वचन 31 वाचा. लूक 22 आणि वचन 31. मग प्रभू म्हणाला, आता नीट लक्ष द्या. मग येशू म्हणाला, शिमोना शिमोना, पेत्रा, शिमोना शिमोना, पहा पहा तुम्हाला गव्हासारखे तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. म्हणून सैतानाने पण काय केलेली आहे? मागणी. मागणी केलेली. याचा अर्थ दुसरं सूप कोणाच्या हातात आहे? सैतान. सैतानाच्या. बोला कोणाच्या हातात आहे? सैतानाच्या. नीट लक्ष द्या. बायबल काय म्हणतं? शिमोना शिमोना, पेत्रा तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून कोणी मागणी केलेली आहे? सैतान. सैतानाने मागणी केलेली आहे. लक्षात घ्या, हे दुसरं सूप आहे जे फार भयानक आहे. देवाच्या हातात असाल ना, भले परीक्षा येईल, संकट येतील, समस्या येतील, अडचणी येतील, सताव येईल, छळ येईल, तरी दया आहे देवाची त्याच्यामध्ये. पण तुम्हाला माहिती आहे ना, हे जे दुसरं सूप आहे ना, हे ज्याच्या हातामध्ये त्याच्यामध्ये दया नाही, त्याच्यामध्ये प्रेम नाही. लक्षात घ्या, तो विचार करत नाही. आणि ते सूप कोणाच्या हातामध्ये? सैतानाच्या. आणि सैतान काय म्हणतोय येशूला? देवाला काय म्हणतोय? सर्व 12 प्रेषित होते. किती प्रेषित होते? 12. त्या सगळ्यांना माझ्या सुपामध्ये टाक. मला त्यांना काय करायचंय? चाळायचं. अशी मागणी कोणी केली? सैतानाने. जर तो 12 प्रेषितांना मागू शकतो, तुम्हाला नाही मागू शकत का? अरे बोला ना, तुम्हाला नाही मागू शकत का? त्याने देवाकडे मागणी केली. अरे मला एक सांगा ना, इयोबा बाबतीत कोणी मागणी केली? सैतानाने. का बरं? इयोब पापी होता म्हणून का नीतिमान होता म्हणून? नीतिमान होता म्हणून मागणी केली ना. विचार करा ना, तो सैतान जो आहे ना, तो निवडलेल्यांना शोधतोय चाळायसाठी. हालेलुया. आणि ते सूप कोणाच्या हातात असतं? सैतानाच्या. त्याच्यात दया आणि त्याला कोणाचीच पडलेली नाही. गहू पडले काय, गव्हाचा नाश झाला काय, त्याचा इच्छाच ती आहे की ह्या पाखडता कोण नाश व्हावे? गव्हाचा नाश व्हावा. नीट लक्ष द्या. इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये हेच वचन, हे वचन पहिले परत मराठीत वाच, मग परत आपण इंग्लिश मध्ये वाचू. मग प्रभू म्हणाला, मग प्रभू म्हणाला, शिमोना शिमोना, शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून, तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केलेली. इथं गव्हासारखे चाळावे म्हटलेलं आहे. तुम्हाला माहिती इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे या वचनाला? दॅट ही मे सिफ्ट यू ऍज विट. सिफ्ट हा शब्द आलेला आहे. सैतानाने मागणी केली की तुम्हाला गव्हासारखं झोडपावं. सिफ्ट म्हणजे काय? झोडपणे. बोला काय? तुम्हाला माहिती ना, झोडपतात नाही, धान्य झोडपतात ना, तुम्हाला माहिती ना, तांदूळ किंवा भात झोडपतात ना तुम्ही. भात जो असतो ना तो झोडपतात. सैतानाने ना चाळायला मागणी नाही केली. इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी कशासाठी मागणी केली? झोडपायला. सैतानाला एक काम जमतं. कसं? झोडपणं. तो ना दयाबिया नाही करत, तो चाळाई मिळायचे काम नाही करत. नीट लक्ष द्या. समजा गव्हाची पेंडी माझ्या हातामध्ये. काय? गव्हाची पेंडी माझ्या हातामध्ये. ज्या वेळेस ती पेंडी मला झोडपायची तर मी काय करेल? कशावर झोडपेल? गादीवर? नरम वस्तूवर? मग कशावर? हार्ड कडक दगड असेल तर दगडावर झोडपाड. समजतंय का मी काय सांगतोय? असा कडक टेबल असेल ना तर त्याच्यावर झोडपाल. का? कारण लागलं पाहिजे. काय झालं पाहिजे? तुम्ही पूर्ण ताकदीनिशी झोडपतात ना. कशासाठी? कशासाठी? दाणे काय व्हावे? वेगळे व्हावे. बोला, दाणे काय व्हावे? सैतानाच्या हातामध्ये जर आले ना तर सैतान काय करतो माहिती का? चाळत नाही. काय करतो? झोडपतो. बोला, काय करतो? जोऱ्यात झोडपतो. आणि तुम्हाला माहिती का, झोडपताना गहू वेगळे होतात. कचरा कुठं राहतो? कोणाच्या? सैतानाच्या. कचरा कुठं राहणार आहे? हातातच राहणार आहे. नीट लक्ष द्या. असं करा का तसं करा, कचरा कोणाचा आहे? सैतानाचा. हालेलुया. जरी देवाने गहू चाळले तरी गहू कोणाचे आहेत? देवाचे. आणि कचरा कोणाचा आहे? सैतानाचा. आणि जरी सैतानाने गहू तुडवले तरी सुद्धा गहू देवाचेच आहेत आणि कचरा कोणाचा आहे? सैतानाचा. हालेलुया. कारण जो झोडपतो ना त्याच्या हातात काय राहतो? फक्त बोलत जा मेले का. जो झोडपतो त्याच्या हातात काय राहतं? फक्त कचरा. तुम्ही आशे करा का तसे करा, शेवटी कचरा कोणाचा आहे? सैतानाचा. आणि गहू कोणाचे आहेत?
पण नीट लक्ष द्या, पहिली जी प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये दया आहे, प्रेम आहे, करुणा आहे. पण दुसरी जी प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये अजिबात दया वगैरे काही नाही, ती त्रासदायक आहे. बोला ती कशी आहे? त्रासदायक आहे. तुम्हाला माहितीये, प्रेमाने देवाचं ऐका. देवाच्या हातातच तुम्ही, परमेश्वराच्या हातातच सुधरून जा. आमेन. आणि जर नाही सुधारलं ना तर परमेश्वर सूप बदलेल. बोला सूप काय करेल? बदलेल. मग देव म्हणेल हे असे ऐकत नाही ना, घे यांना आता तू सरळ कर. मग तो काय करतो? चाळत नाही. बोला काय करतो? झोडपतो. बोला काय करतो? झोडपतो. आणि मग त्रास जास्त होतो. आणि होऊ शकतं त्याच्यामध्ये काही दाणे फुटतील. बोला त्याच्यामध्ये काही दाणे फुटतील. लक्षात घ्या. म्हणजे निवडलेले सुद्धा नाश होण्याची गॅरंटी आहे. ते सहन होणार नाही. देव जेव्हा परीक्षा आणतो ना सहन करू शकतात तुम्ही, पण ज्यावेळेस सैतान परीक्षेमध्ये पाडतो ना सहन करू शकत नाही. एक वचन वाचा, इयोबाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय, इयोबाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि वचन 6 पासून पुढे वाचा. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा तो तुझ्या हाती आहे. पहा इयोब तुझ्या हाती आहे. त्याची प्राणहानी मात्र करू त्याची नको. प्राणहानी करू नको. देवाने कोणाचा ताबा दिला? इयोबाचा. कोणाला दिला? सैतानाला. आता बायबल काय म्हणतं? सैतानाने मागणी केली इयोबाच्या बाबतीमध्ये, मला याची परीक्षा पाहायची आहे. मग देव काय बोलला? परत वाचा ते वचन. पहा तो तुझ्या हाती आहे. त्याची प्राणहानी मात्र करू नको. त्याची प्राणहानी मात्र करू नकोस. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि मग सैतान खुश झाला आणि तो देवासमोरून गेला आणि त्याने इयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत बायबल असं म्हणतं, सैतानाने इयोबाला नखशिखांत पिडलं. कसं? नखशिखांत याचा अर्थ काय होतो? डोक्याच्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत कुठंच त्याने सोडलं नाही. सगळं शरीर पिढेमध्ये होतं. सगळं शरीर कशात होतं? पिढेमध्ये होतं, त्रासामध्ये होतं, भयानक त्रास. तुम्हाला माहिती का, बायबल मध्ये नखशिखांत याचा अर्थ असा होतो की शरीराचा एकही भाग राहिला नाही. पूर्ण शरीर पिढेमध्ये टाकलं. कोणी? सैतानाने. कारण त्याला दया नाहीये. त्याला त्रासच द्यायला आवडतं. लक्षात घ्या. देवाचे लेकरं देवाच्या हातामध्ये या, तिथं दया आहे. आमेन. तो फटके बी दिल ना तरी त्याच्यात काय आहे? दया आहे. पण सैतानाच्या हातामध्ये जर गेले ना, मी तुम्हाला सांगतो, अरे मला एक सांगा, जेव्हा देव चाळतोय ना तरी कचरा बाजूला निघून राहिला, जर सैतानाने जर सूप हातामध्ये घेतलं तर मग गहू सुद्धा टिकणार नाही. ही आपली परिस्थिती आहे आजची. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना काय सांगितलं तुम्हाला माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना काय म्हणतो? लूक 22:40 मध्ये, लूक 22 आणि 40, त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी त्यांना म्हटले. हे बघा 22व्या अध्यायामध्येच येशू हे म्हणतोय. 31 वचन काय वाचलं आपण? शिमोना शिमोना तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने माझ्याकडे विनंती केली आहे, मागणी केली आहे. आता नीट लक्ष द्या. त्याच अध्यायात येशू काय म्हणतोय? 40 वचनामध्ये वाचा. त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी त्यांना म्हटले, त्या ठिकाणी आल्यावर येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. याचा अर्थ शिष्य प्रार्थना करत असतील का? प्रार्थना करा असं येशू म्हणतोय त्यांना. याचा अर्थ ते करत असतील का? मग म्हणून त्यांच्याकडे मागणी कोणी केली त्यांच्या बाबतीत? सैतानाने. का? कारण सैतानाला माहिती हे प्रार्थना करत नाही. येशू सुद्धा काही करू शकत नाही मग त्या ठिकाणी ना. म्हणून येशू ख्रिस्त ना पुढे त्यांना असं म्हणतोय, शिमोना, मी परत ते वचन वाच, 31 वचन परत वाच, परत एकदा लक्ष द्या. शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. हे बरोबर आहे. येशू म्हणतो मागणी केली, पण पुढे काय म्हणतो तो? परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना केली, तू नाही करत आहे. हालेलुया. येशू म्हणतो, पेत्रा तुझ्यासाठी कोणी प्रार्थना केली? मी. पण प्रार्थना कोणी केली पाहिजे? पेत्राने. बोला कोणी केली पाहिजे? पण पेत्र नाही प्रार्थना करत आहे, म्हणून त्याच्यासाठी कोण प्रार्थना करतोय? येशू. म्हणून येशू 40 वचनामध्ये काय म्हणतो? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? प्रार्थना करा. तुम्ही कराल तर तुम्ही वाचाल. नीट लक्ष द्या. पेत्र प्रार्थनेत नाहीये किंवा शिष्य प्रार्थनेत नाहीये ना, म्हणून येशू म्हणतोय शैतानाने तुमच्याबद्दल काय केली? मागणी केलीये की यांना गव्हासारखं मला चाळायचंय. लक्षात घ्या. जो प्रार्थनेत नाहीये ना तो परीक्षेत पडेल या दिवसात. लक्षात घ्या. कारण सैतान आहे ना तुमची मागणी करेल. काय करेल? मागणी करेल. सैतानाला आता नीट लक्ष द्या.
जो व्यक्ती प्रार्थनेतच नाहीये ना, त्याचा विश्वास कचऱ्यासारखा आहे. बोला काय आहे? कचऱ्यासारखा आहे. मग सैतान कचरा मागतोय आज. काय मागतोय? कचरा. देवा, हा काय तू म्हणतो? हे कचरा आहे, हे प्रार्थना करत नाही. मला यांची परीक्षा पाहू दे, बघू बरं टिकतात का नाही. लक्षात घ्या, येशूने पेत्रासाठी प्रार्थना केली की प्रभू यांना परीक्षेत पडू दे नकोस. मग शेवटी जाता जाता येशू म्हणतो तुम्ही पण प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडायला नको. तुम्हाला मी सांगतो, ह्या दिवसात जे प्रार्थनेत राहतील ना ते वाचतील. नाही तर सैतानाच्या हातात सूप आहे, त्याच्यात पडायला वेळ लागणार. आणि तिथं दया माया नाही, तिथं करुणा नाहीये. प्रियांनो, आताच बदला, आताच बदला. देवाच्या हातातलं सूप खूप चांगलं आहे, तिचं दया आहे, तिथं करुणा आहे. निवडलेल्यांना त्याच्यात ठेवतो तो, आणि जे बोलावलेले आहेत ना त्यांना पण ठेवतो. पण सैतान जो आहे ना, तो जेव्हा एखाद्याला सुपात घालतो ना, तर तुम्हाला माहिती, तो सुपात नुसता चाळत नाही, तो डायरेक्ट धरून आपटायला लागतो, झोडायला लागतो, आणि त्याला अजिबात दया माया राहत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ना पेत्राला सांगितलं आणि सर्व प्रेषितांना सांगितलं, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? प्रार्थना करा. हे येशू ख्रिस्ताला माहिती होतं की जर हे सैतानाच्या हातामध्ये गेलं ना, भयानक त्रास होईल यांना. बायबल असं म्हणतो, योबाला सैतानाने नक्षिकांत पिडलं. किती त्रास होता योबाला माहिती तुम्हाला? ते वचन परत काढा बरं, 2रा अध्याय, योब याचा 2रा अध्याय. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला हा? आणि त्याने योबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिकांत अतिशय पिडले. हा? योबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली हा? आणि तो जाऊन राखेत बसला. आता नीट लक्ष द्या, 11 वचनापासून पुढे वाचा. योबाचे 3 मित्र अलिफेस, तेमानी, बिल्दद, शुई व सोपर नामाती त्याच्यावर आलेल्या अरिष्टांविषयी ऐकून हा. आपापल्या ठिकाणावर निघाले. योबाचे 3 मित्र योबाला भेटायला आले. जेव्हा त्यांना कळलं की योब आजारी आहे, त्याला पिडलेलं आहे, तर ते 3 मित्र भेटायला आले. आणि मग काय झालं? योबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला. त्यांना वाटलं की आपण याच्याशी बोलू, याचं समाधान करू. पण पुढे काय झालं? त्यांनी योबाला दुरून न्याहून पाहिले. बायबल असं म्हणतं, त्याच्या 3 मित्रांनी दुरूनच योबाला पाहिलं. हा, तेव्हा तो त्यांना ओळखता येईना. तेव्हा तो त्यांना ओळखता येईना. इतकं भयानक संकट कोणी आणलं होतं योबावर? सैतानाने. की तो ओळखता सुद्धा येत नव्हता. लक्षात घ्या, कारण सूप कोणाच्या हातात आहे? सैतानाच्या. बोला, कोणाच्या हातात आहे? ओळख बदलून टाकली त्याने. तुम्हाला माहितीये, त्याच्या मित्रांना सुद्धा योब ओळखता येत नव्हता. पुढे काय लिहिलंय? मग ते मोठ्याने रडले. मोठ्याने, जवळ बी गेले नाही, दूरूनच योबाला पाहतायत आणि मोठ्याने रडले. प्रत्येकाने आपला झगा फाडला, स्वतःचे कपडे त्यांनी फाडले आणि आकाशाकडे धूळ उडवून त्यांनी ते आपल्या डोक्यात घातली. ते 7 दिवस व 7 रात्री त्याच्या बरोबर जमिनीवर बसले. त्याचे दुःख फार भारी आहे, फार भारी आहे. असे पाहून कोणी त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलला नाही. 7 दिवस त्याच्या मित्रांनी पाहिलं की याचं दुःख इतकं भयानक आहे, त्यांना एक शब्द सुद्धा बोलावासा वाटला नाही. म्हणजे योबाला ना एक शब्द बोलायला सुद्धा त्रास होत असेल. ते शांत बसले फक्त त्याच्याजवळ. इतकं भयानक पीडा, इतका भयानक त्रास कोणी दिला? देवाने का सैतानाने? देव कधीच एवढी पीडा देत नाही माणसाला. लक्षात घ्या, देव अशी पीडा देत नाही. त्याच्यानं फटके देण्यात सुद्धा दया आहे. आईबाप लेकरांना शासन करतात, शिक्षा करतात ना, आणि बाहेरचा एखादा व्यक्ती मारेल याच्यामध्ये खूप फरक आहे. आईबाप मारतील पण ना तर प्रेमाने मारतील, लागायला नको असं. तसाच देव मारतो, तशी शिक्षा तो करतो. पण सैतानाच्या हातात जर पडले ना तुम्ही, तो अजिबात दया माया करत नाही. हे 2रं सूप जे आहे ना बायबल मधलं, हे फार भयानक आहे. जर पहिल्या सुपामध्ये आपला निभाव लागत नसेल तर 2ऱ्या सुपाचे स्वप्न सोडूनच द्या. मी तुम्हाला सांगतोय, विचार करा किती प्रार्थनेत राहावं लागेल, किती प्रार्थनेत राहावं लागेल. योबासारखा व्यक्ती, त्याला एवढा त्रास झाला. पेत्रासारखा व्यक्ती, याकोबासारखा व्यक्ती, योहानासारखा व्यक्ती, 12 प्रेषित, तुम्हाला माहितीये यांना अनेक समस्यांमधून पुढे जावं लागलं, अनेक समस्येमधून. पेत्राला प्रभू म्हणतो, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली, तू नाही करत, मग मला तर करावीच लागेल, मला करावी लागेल. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, मंडळी प्रार्थनेत नाहीये, किमान सेवकांनी तरी प्रार्थना करा, किमान तुम्ही तरी प्रार्थना करा. कारण येशूने प्रार्थना केली प्रेषितांसाठी की प्रभू यांना नाही कळत आहे ना, मी करतो, पण यांना परीक्षेत नको पडू. यांना नाही माहिती सैतान काय चीज आहे, यांना नाही माहिती. लोक इतके बिंदास कसे राहतात मला नाही कळत, खरंच नाही कळत. काहीच पडलेली नाही लोकांना या दिवसांमध्ये. तुम्हाला माहितीये, बायबल असं म्हणतं, तो गरजणाऱ्या सिंहासारखा. सैतान कसा फिरतो? गरजणाऱ्या सिंहासारखा. आणि काय करत फिरतो? काय लिहिलेलं आहे? कोणाला काय करावं? गिळावं, फाडावं, तोडावं आणि मारावं, हे करत फिरतोय. कोण? सैतान. मग तो कुठं फिरतोय मला सांगा? कुठं फिरत असेल तुम्हाला वाटतं? सैतानाचं सगळ्यात आवडतं खाद्य कोण आहे?
सगळ्यात टेस्टी सैतानाचं खाद्य ख्रिस्ती लोक. बोला काय? ख्रिस्ती लोक. आपल्याला आवडतं ना एखादी गोष्ट, एखाद्याला मटन, एखाद्याला चिकन, एखाद्याला गोड आवडतं. तुम्हाला माहिती सैतानाचं सगळ्यात टेस्टी खाद्य काय? ख्रिस्ती लोक. बोला काय? ख्रिस्ती लोक. हा, त्याला पात्रा भाजी नाही आवडत, त्याला ना ख्रिस्ती लोक आवडतात. बोला कोण आवडतं? म्हणून तो त्यांना शोधत फिरतो. लक्षात घ्या, सैतानाचं सगळ्यात आवडतं खाद्य तुम्ही आहेत आणि मी आहे, आणि आपण बिंदास आहेत. आपण कसे आहेत? बिंदास. आपल्याला काही घेणं देणं नाही. नीट लक्ष द्या. देवाची काय इच्छा आहे माहिती का? प्रार्थना करा. बोला काय करा? तुम्ही नाही करत आहे ना, त्यांनी त्या शिष्यांनी नाही केली ना, म्हणून येशू म्हणतो पेत्रा मी तुझ्यासाठी केली, की किमान तू स्थिर झाला. वाच ते वचन परत एकदा 31. मग प्रभू म्हणाला, शिमोना शिमोना, हा? पहा तुम्हाला गव्हासारखे चाळे म्हणून सैताने मागणी केली, हा? परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून हा? तुझ्यासाठी मी विनंती केली. तुझ्यासाठी मी विनंती केली. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. तू वळलास ना, मग तुझ्या भावांना काय कर? एक व्यक्ती तरी पाहिजे हो, एक व्यक्ती. समजतंय का? की जो मध्यस्थी करेल. बोला काय करेल? मध्यस्थी करेल. एका व्यक्तीने मध्यस्थी केली, एक व्यक्ती जरी स्थिर झाला ना, तरी तो इतरांना स्थिर करू शकतो. आमेन. आमेन. सगळ्या इस्रायल लोकांना हिंमत देणारा एकच व्यक्ती होता. कोण होता? दावीद. काफी होता, एकटा काफी होता. एकीकडे सगळं इस्रायलाचं सैन्य आहे, एकीकडे शाऊल आहे, सगळं इस्रायलाचं सैन्य आहे, पण एकीकडे फक्त दावीद आहे. बोला कोण आहे? दावीद आहे. पण तरी तो काफी होता. लक्षात घ्या, बायबल असं म्हणतं जेव्हा त्याने गोल्याथाला मारलं ना, जे इस्रायल लोक पळत होते तेच पलिष्ठांच्या मागे सुटले. कोणाच्या मागे सुटले? पलिष्ठांच्या. कुठून आली हिंमत? कोणामुळे आली? दाविदामुळे. एकटा दावीद होता. पण जेव्हा त्याने मारून दाखवलं ना गोल्याथाला, तर तुम्हाला माहिती का, जे इस्रायल लोक पलिष्ठांना पाहून पळत होते, बायबल असं म्हणतं तेच आता त्यांच्या मागे सुटले. भीती निघून गेली. कोणामुळे? दाविदामुळे. एक व्यक्ती लागतो देवाला. म्हणून पेत्रासाठी प्रभू प्रार्थना करतोय, पेत्रा मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. मी म्हणतो ना, तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करा. आमेन. पहिले स्वतःसाठी प्रार्थना करा, मंडळीसाठी मग प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगतो आज मध्यस्थीची गरज आहे प्रियांनो, कारण मंडळी ना इतकी बिंदास्त आहे की मंडळीला काही घेणं देणं नाहीये. फिरतायत, हिंडतायत इकडं तिकडं, त्यांना अजिबात घेणं देणं नाहीये. कारण सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला फाडावं आणि कोणाला तोडावं असं शोधत फिरतोय. या दिवसांमध्ये मी साक्षी ऐकतो प्रियांनो, तुम्हाला माहितीये स्टेजची सेवा करणारे पापात पडतायत. अनेक वर्ष सेवेमध्ये असलेले व्यक्ती पापात पडतायत. का? तुम्ही का पापात पडले? याचं एकच कारण आहे, सैतानाने तुमची शिकार केली. बोला काय केली? आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती का? तुम्ही प्रार्थना केली नाही. तुम्ही प्रार्थनेमध्ये नाहीये, म्हणून तुम्ही परीक्षेमध्ये पडले. बायबल स्पष्ट म्हणतं तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? प्रार्थना करा. पहिली प्रार्थना स्वतःसाठी करायची. बोला कोणासाठी करायची? स्वतःसाठी. जगाला नंतर वाचवा, पहिले स्वतःला वाचवा. आपलं उलट आहे, आपण ना एक गोष्ट सोडून प्रार्थना करतो, ती कोणासाठी नाही करत? स्वतःसाठी. की प्रभू मला सांभाळ, मला परीक्षेत पडू देऊ नकोस, मला वाचव. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर पहिले स्वतःला वाचवायचे. बोला कोणाला वाचवायचे? पीपीई किट घालून ना, 2-3 कपडे एकावर एक घातलेले राहायचे त्यांनी. मग कोरोना पेशंटला दुरूनच तपासायचे. का? त्याच्या नादात मी मरेल. समजते का? याच्या नादात मी मरेल, पैसा काय कामाचा. त्यावेळेस डॉक्टरांना कळलं. तुम्हाला माहितीये त्यावेळेस डॉक्टर होणं किंवा डॉक्टर असणं लोकांना वाटायचं श्राप आहे कोरोनाच्या काळामध्ये. का? कारण सगळे पेशंट कोणाकडे यायचे? सरकार म्हणायचं अंतर ठेवा, काय म्हणायचं, आणि पेशंट म्हणायचे मला जवळ घ्या. कोणाला? डॉक्टरांना. बोला कोणाला? त्या काळामध्ये सगळ्यात अनसेफ जर कोणी असेल ना, सगळ्यात असुरक्षित, तर दवाखान्याचा स्टाफ होता. बोला कोणाचा स्टाफ? त्यांना बिचारांना पळता पण येत, आणि पळतील तरी सापडतील, कारण बळजबरी त्यांना दवाखाने उघडायला लावत होते ना. बाकी सगळे ना, सगळे ऑफिस बंद होते, सगळ्यांचे काम बंद होते. सगळ्यांना सांगितलं तुम्ही घरातून निघायचं नाही, आणि सगळे पेशंट यांच्याकडे बळजबरी घालायचे ना, कारण यांच्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा डॉक्टर जो झाला ना, त्याला वाटत होता मी कशाला डॉक्टर झालो, पैशाला काय करायचंय, जीवानीशी जाईल. बरोबर की नाही? समजतं का मी काय सांगतो? मग त्यावेळेस डॉक्टरनी काय केलं माहिती का? याला नंतर वाचवेल, पहिले कोणाला वाचवा? स्वतःला. मग पीपी किट घालायचे ना, हातामध्ये 2-3 ग्लोव्ज, चेहऱ्यावर पूर्ण मास्क,
आणि सगळं त्या ठिकाणी शरीर झाकलेलं. तुम्हाला माहितीये आमच्या मंडळीतला एक पोरगा होता तरुण MBBS, तो त्यावेळेस नेमकाच पासआउट झालेला होता आणि त्याला ड्युटी होती. तो सांगायचा, सर श्वास घेता यायचा नाही. काय घेता यायचा नाही? श्वास. PPE किट घातल्याने श्वास सुद्धा घेता यायचा नाही. एवढा त्रास होता त्यांना. आणि तसंच पेशंटला दिवसभर चेक करावं लागायचं. त्यावेळेस डॉक्टरांना कळलं की काय असतं सुरक्षा. हालेलुया. इतरांसाठी प्रार्थना नंतर करा, पहिले स्वतःला सुरक्षित ठेवा. कारण सैतानाचं आवडतं खाद्य तुम्ही येत. मला सैतानाचं आवडतं खाद्य तुम्ही येत. आणि आपणच स्वतः पिंजऱ्यात जाऊन बसतो. समजतंय का? सध्या आपणच स्वतः पिंजऱ्यात जाऊन बसतो आणि सैतानाला म्हणतो खा मला. कळतंय का मी काय सांगतोय ते? बोला येशू मसीह की. आम्ही लहान होतो ना तेव्हा ते भोपळ्याची गोष्ट होती आम्हाला एक. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. ज्यांना असेल त्यावेळेस मला नाही माहिती, पण माहिती का तुम्हाला? हा, एक म्हातारी बाई होती ना, तिला रस्त्यात कोण भेटला? वाघ. वाघाला ती काय म्हणते? मी जाते, तू रोटी खाते ना, जाडजूड होते, मग तू मला काय कर? खा. वाघ पण विचार करतो, बरोबर आहे ना. आता ही 40 किलोची आहे, येईल 60 किलोची होऊन, 20 किलो मटण वाढेल, खायला कोणाला भेटेल? मला. मग तू म्हणतो चांगले, तू जा, तू रोटी खा, मग मी तुला खाईल ना. मग ती जाते, तू रोटी खाते, पण ती डायरेक्ट वाघाजवळ येते. कशात बसून येते? भोपळ्यामध्ये. हुशार होती ती. पण आपलं उलट आहे, आपण तू रोटी खाऊन वाघासमोर जाऊन उभे राहतो, म्हणतो खा. बोला काय म्हणतो आपण? खा. आज ख्रिस्ती लोक काय करतात मला सांगा ना. प्रभू देतो, आपण खातो. आशीर्वाद दिले, आम्ही काय केले? खाल्ले. आहे का नाही? सगळे आशीर्वाद खाऊन धष्टपुष्ट झालेत आणि आता म्हणतात सैतानाला मला खा. हीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगतोय. पुण्याकडे सेवा करतो आम्ही, पुणे विस्तारात. तिकडं ना वाघ खूप आहेत. काय? वाघ. मग तिथं ना बिचारे कुत्रे पण पाळतात ना, त्या कुत्र्यांना ना असा काट्याचा पट्टा लावतात. कसा? खिळे असतात त्या पट्ट्याला, पाहिला असेल तुम्ही. कुत्र्याच्या गळ्याला असा खिळ्यावाला पट्टा. म्हणजे वाघाने जरी धरलं तर त्याला त्याच्या गळ्याला धरता येणार नाही. म्हणजे वाघ आहे ना, मग सुरक्षा पण करतात ते ना, गळ्याला काहीतरी लावून. आपल्या ख्रिस्ती लोकांना तर काही घेणं देणं नाही. काहीच घेणं. ये तू खा, रक्त पी आमचं. आम्ही धष्टपुष्ट झालोय आता. प्रभू म्हणतो परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? प्रार्थना करा. अनेकांना तो शिकार करतोय ह्या दिवसामध्ये. लक्षात घ्या, अनेकांना सैतान परीक्षेमध्ये पाडतोय. जसं जसं येशू ख्रिस्ताचं येणं जवळ होतंय ना प्रियांनो, तेवढे तेवढे सावध राहा. का? कारण सैतानाने त्याची तीव्रता वाढवलेली आहे. आता आपल्याला आपली प्रार्थना वाढवावी लागेल. आमेन. प्रार्थनेत राहाल तर परीक्षेत पडणार नाही. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणतो, पेत्रा मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे, आणि जेव्हा तू स्थिर होशील ना, तू इतरांना स्थिर कर. आमेन. आज आपल्याला हीच गरज आहे प्रियांनो. आता येशू नाही ना प्रार्थना करायला, आता आपल्याला करावी लागेल. आपल्याला कोणाला तरी करावे लागेल, कोणाला तरी ओझं घ्यावं लागेल, कोणाला तरी उभं राहावं लागेल, कोणाला तरी मंडळीसाठी, परिवारासाठी, एकमेकांसाठी प्रार्थना करण्याचं ओझं घेणं गरजेचं आहे. आपलं सगळं उलट चाललंय. आपण बिंदास फिरतोय वाघान सिंहांमध्ये. कधी शिकार होईल याची काही गॅरंटी नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, स्वतःला फार जपून ठेवा, प्रार्थनेमध्ये राहा, परीक्षेत पडणार नाही, नाही तर सैतानाच्या सुपात जायला वेळ लागणार नाही. आणि तो जेव्हा परीक्षा घेतो ना, त्याच्यात अजिबात दया माया राहत. जेव्हा गव्हाला झोडपलं जातं ना, कचरा बरोबर राहतो त्याच्या हातात. कचरा बरोबर राहतो जसाच्या तसा. पण गहू आहे ना, विखरतात. बोला गहू काय होतात? एक इकडं तर एक तिकडं. का? कारण काय केलं त्याने? झोडपलं. बोला काय केलं? जेव्हा स्तेपनावर संकट आलं ना, स्तेपन, बायबल असं म्हणतं, जेव्हा स्तेपनाला यहुदी लोकांनी मारलं, हे ऐकून सगळे शिष्य पांगले. बोला काय झाले? पांगले. इकडं तिकडं पळून गेले, कोणीच जागेवर राहिला नाही. का? कारण सैतानाने काय करायला सुरुवात केली होती? झोडपायला सुरुवात केली होती. एक पण जागेवर राहिला नाही, सगळे इकडे तिकडे विखरून गेले, पळून गेले. लक्षात घ्या, ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी प्रार्थनेमध्ये राहा. आमेन. हालेलुया. आपल्याला असं वाटतं ना, काही नाही होणार, असं नाही होणार, तसं नाही होणार. एका क्षणात सगळं होऊ शकतं. लक्षात घ्या, आपण खूप बिनधास्त आहोत. देवच म्हणेल, तू मागणी करेल ना, देवच म्हणेल घे, मीच सांगतो तुला, यांना हातात घे. का? लातो के भूत बातों से नहीं मानते. खूप देवाने आतापर्यंत. मला एक सांगा ना,
सगळ्यात धन्य लोक आहेत तुम्ही नवापूरचे. इतके वक्ते आतापर्यंत ऐकलेत तुम्ही. मी राहिलो होतो, आता माझा पण वापर करतायत. हा फुकटात भेटतो वापरायला. सगळे वापरून पाहिले आपण, इकडून तिकडून. नाही कुठलं सोडलं आपण, सांगा ना मला ना. अमेरिकेचा बोलवला, ऑस्ट्रेलियाचा बोलवला, एक पण सोडला नाही. नुसत्या मिटिंगा. पण सुधरत नाही, सुधरतच नाही ना, सुधरतच नाही. लक्षात घ्या, किती दिवस देव जुन्या गाड्या रिपेअर करेल? नवीन गाड्या केव्हा खरेदी करेल देव? समजतंय का मी काय सांगतोय? नवीन आत्मे केव्हा येतील? इथं परमेश्वराकडून जुन्याच गाड्या सुधरून नाही राहिल्या, या तशाच अजून बी दूर काढून राहिल्या. आवाजच करतायत ह्या गाड्या. समजतंय का? प्रत्येक प्रचारक येतो बिचारा, 3 दिवस ना रिपेअरच करत राहतो. रिपेअर करतो, निघून जातो. ह्या परत 2 दिवसांनी आवाज करायला लागतात. नवीन आत्मे केव्हा येतील ना? नवीन गाड्यांचा विषयच नाहीये. शोरूम सगळं जुन्या गाड्यांनी भरून ठेवलेलं आहे. नवीन गाड्यांचा नंबर लागत नाही. पण तरी आम्ही मिटिंगा सोडणार नाही. बोलवा, सगळ्यांना शोधून शोधून बोलवा. जो नवीन आला रे आला युट्यूबवर, आम्ही त्याला घेऊनच आलो ना. मी नेहमी सांगतो, येशू तारीख देत नाही तर तुम्ही आतापर्यंत त्याला 3-4दा आणलं असतं. हा, हे फक्त नवापूर तालुक्यातच होऊ शकतं. त्याचा कॉन्टॅक्ट होत नाही डायरेक्ट, नाही तर तुम्ही 100% त्याला सुद्धा कॉल केला असता. प्रभू वराड है, तारीख है का खाली? दानियल, येशूला पण म्हटलं असतं लग्न येऊन जा. ते तर नशीब की तो तारीख देत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं माहिती का? मी कधी येईल हे मला सुद्धा माहिती नाही, तर आम्ही 100% कन्व्हेन्शन ठेवलं असतं. समजतंय का? येशूने जर तारीख सांगितली असती, मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण नवापूर तालुक्याने एक मोठं कन्व्हेन्शन ठेवलं असतं. सगळ्या पत्रिका छापल्या असत्या, लोकांना वाटल्या असत्या आणि म्हटले असते या दिवशी येशू वक्ता येणार आहे. कारण येशूने काय दिली? तारीख. म्हणून येशूने ना जाताना शिष्यांना सांगितलं काय? ती वेळ, ती घटका, ती तारीख मला माहिती नाही. कारण प्रभूला माहिती होतं आपण काय कार्यक्रम करू असं. हा, आणि देवाने नाही सांगितलं येशू ख्रिस्ताला तारीख. समजतंय का? कारण ना देवाला पण माहिती होतं हे शिष्य विचारतील असं. काय, कधी येशील, कोणत्या दिवशी येशील? पूर्ण गॅरंटी होती देवाला की हे शिष्य विचारतील येशूला. म्हणून ना येशूला पाठवताना देवाने म्हटलं तुला नाही सांगणार, नाही तर तू त्यांना सांगून देशील. म्हणून देवाने त्याला पण नाही सांगितलं. हालेलुया. मीटिंगा खूप केल्याने फरक नाही पडत. जेवढे वचन ऐकतात ना त्याप्रमाणे चाला. आमेन. हा, नाही तर अशी परीक्षा येईल ना, मी तुम्हाला सांगतोय, देवाच्या हातात येतोपर्यंत ठीक आहे हो, अजून पण देवाची कृपा आणि दया आहे. आमेन. जे काही सताव, जो काही विरोध तुम्हाला वाटतोय ना, हा अजून सुरू झालेलाच नाहीये. हा अजून पण आपण कोणाच्या हातात आहे? देवाच्या. देवाच्याच हातात राहा. सूप बदलू देऊ नका. आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही कशात राहाल? प्रार्थनेमध्ये. बोला, कशात राहाल? लोकांना वाटतंय की सताव सुरू झाला. मी नाही म्हणत सुरू झाला अजून. अजून सुद्धा फक्त कोण चालतोय तुम्हाला? देवच चालतोय. हेच सूप अजून सुद्धा देवाच्याच हातात आहे. लक्षात घ्या. सैतानाच्या हातात गेलं ना, असा सताव नाही राहत, असा विरोध नाही राहत. लक्षात घ्या. मग कसा विरोध असतो माहिती का? डायरेक्ट तलवारीच्या धारीखाली. लक्षात घ्या. अनेक देशांमध्ये चाललेलं आहे ते. त्याला म्हणतात सताव. जिथं लोक मरतायत प्रभू येशू ख्रिस्तासाठी, त्याच्या नावाने. साऊथ आफ्रिका, अनेक लोकांना मारलं गेलं. चायना, अनेक लोकांना मारलं गेलं. असे अनेक देश आहेत, मी नाव नाही घेत, पण बरेचसे देश आहेत. त्याला म्हणतात सताव. सैतान डायरेक्ट त्या ठिकाणी दया माया करत नाही. ही तर आपल्यावर दया आहे अजून सुद्धा. मग याच्यातच ना परमेश्वराचा अनुग्रह मागा. प्रार्थनेमध्ये राहा. इतके बिंदास राहू नका. लक्षात घ्या, इतके बिंदास राहू नका. आज मंडळी प्रार्थनेत नाहीये प्रियांनो. 1-2 व्यक्ती प्रार्थना करतायत ना, पण त्या निवडलेल्यांमुळे देव काय करतोय माहितीये? दया. बोला, काय करतोय? निवडलेल्यांमुळे दया. याचा फायदा तुम्ही घेऊ नका, नाही तर कचरा आपोआप बाजूला जाईल थोड्या दिवसांनी. लक्षात घ्या. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा ही आहे, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही काय करा? प्रार्थना करा. ही देवाची इच्छा आहे.
अजून एक वचन वाचा, शास्तेचं पुस्तक काढ. शास्ते 6:1 परत वाच बरं. शास्ते 6:1. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. हे तेवढंच करायचे ना. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने काय केले? वाईट ते. आपण चांगलं फार कमी करतो ना, पण वाईट बरोबर करतो. हा, चांगलं फक्त रविवारी जमतं आपल्याला. कधी? रविवार. बाकी सगळे दिवस कोणासाठी आहेत? आजी का दिन आणि बाकी के दिन ना. आपलं पण तेच आहे ना, देवासाठी करणं ना फार कमी आहे आपलं. लक्षात घ्या, बाकी सगळं आपण कोणासाठी करतो आपल्याला चांगलं माहितीये. हे इस्रायली लोक तसेच होते. इस्रायली लोकांनी परत देवाच्या दृष्टीने वाईट केलं. पुढे वाचा. तेव्हा परमेश्वरांना त्यांना 7 वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. बस देव तेवढंच करायचा. काय करायचा? लगेच सूप हातात घ्यायचा. मला काय घ्यायचा? सूप. आणि लगेच चालणं सुरू. मिद्यानाच्या हाती देईल, कधी पलिष्ट्यांच्या हाती देईल, पण हे काही सुधरत नाही. हे काही सुधरत नाही. देवालाच दया आहे, ती बिचारा परत कोणाला तरी उभं करतो, पण यांना लाज वाटत नाही. निर्लज्जपणा एकदम ना. आपल्याला बी काही फरक पडत नाही. फटके पडतात, आजारी पडतात, त्रास होतो, संकट येतात, पण काही फरक पडत नाही. चर्चमध्ये येतील आणि विनंत्या देतील, पास्टर प्रार्थना करा, असं असं झालं. लाज नाही वाटत? का बरं झालं? का बरं झालं? हात विचार करा. तुझ्यासाठी येशू ख्रिस्ताने किती फटके सहन केले? अरे बोला ना. मग तू आजारी कसा पडतो रे? चला पडला, बरा पण झाला, मग पुढच्या रविवारी परत आजार घेऊन का बरं आला? चर्च मध्ये तर निघून जातो हो, पण बाहेर गेल्यावर तो आजार तुमचीच वाट बघत बसतो. ये बाहेर ये, मग तुला दाखवतो. प्रॉब्लेम आपल्यात आहे, लक्षात घ्या. का बरं बदलत नाहीये आपण? का बरं आपली परिस्थिती जशी तशीच आहे? मला सांगा. तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही. अनेक वर्ष आपण त्याच परिस्थितीत चाललेलो आहे. लक्षात घ्या. नवीन लोक तुमच्याकडे बघून काय विश्वास ठेवतील? मला सांगा. का यावं मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला? यांच्यात काय दिसतंय असं चांगलं? सांगा मला. असं काहीतरी दिसू द्या ना आपल्या जीवनामध्ये, अशी मोठी साक्ष. बायबल असं म्हणतं ना, लाजर मेलेल्यातून उठला, लोक त्याला पाहायला यायचे, कारण मोठी साक्ष होती. बोला काय होती? एक मोठी साक्ष आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे, की लोकांनी आपल्याकडे बघून ख्रिस्ताकडे यावं. आमेन. चुकीच्या साक्षी घेऊन नाही फिरायच्या. बायबल असं म्हणतं, इस्रायल लोकांना पाप करायचे आणि देव त्यांना मिद्यानाच्या हाती, कधी पलिष्ट्यांच्या हाती परमेश्वर द्यायचा. मग मिद्यानाला वाटायचं आम्ही स्ट्रॉंग आहे, पलिष्ट्यांना वाटायचं आम्ही स्ट्रॉंग आहे. आज पण तेच वाटतंय जगाला. जगाला वाटतंय ख्रिस्ती लोकांना आम्ही छळू, कारण एक कचरा आहेत. तुम्ही स्वतःला कचरा बनवून ठेवलेलं आहे, नाही तर कोणाची ताकद नाही छळायची. जिवंत देवाची सेना आहे. बोला काय? स्वतःला कचरा आपण बनवून ठेवलेलं आहे. देव आपल्याला कचरा समजत नाही. लक्षात घ्या. आपण चान्स देतो मिद्यानाला, ये आणि छळ मला. आपण चान्स देतो पलिष्ट्याला, ये आणि छळ मला. देवाची इच्छा नाहीये की आपल्यावर ह्या गोष्टी याव्या. आपण स्वतःचा कचरा करून ठेवलेला आहे. समजतंय मी काय सांगतोय? अरे बोला. एकटा एलिया होता. बोला, एकटा एलिया होता. अहाब राजा आणि त्याच्या सगळ्या सैन्याच्या विरोधात, त्या इजबेल राणीच्या विरोधात एकटा उभा होता. आमेन. तरी देव त्याच्यासाठी लढायचा. किती व्यक्तींसाठी? एकट्या. बोला, किती व्यक्तींसाठी? एकट्या व्यक्तींसाठी परमेश्वर लढत होता. एलियासाठी. एलिया म्हणतो कोणीच नाही राहिला, कोणीच नाहीये प्रभू, मी एकटा उरलोय. एलिया म्हणतो, देव म्हणतो तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना तुझ्यासोबत. हालेलुया. एक जरी राहिला ना तरी परमेश्वर लढतो. आपण तर अनेक आहेत ना. विश्वास ठेवा, जिवंत देवाची सेना आहेत तुम्ही. आमेन. पण भरोसा नाहीये. भरोसा नाहीये आपला. दानिएलाला सिंह सुद्धा खाऊ शकले नाही. दानिएलाला सिंह खाऊ शकले नाही. आपल्याला डास चावतो आणि 10 दिवस आपण हॉस्पिटलमध्ये असतो. बोला, कोण कोण चावतो? सिंहापेक्षा मोठा असतो ना डास. एवढूसाच चावतो आणि आपण कुठं असतो? हॉस्पिटलमध्ये. आत्मपरीक्षण करा ना, या गोष्टी का होतात. साक्षच काय आपली आज मला सांगा. जग जर तुम्हाला कचरा समजत असेल ना ख्रिस्ती लोकांना, याला जबाबदार तुम्ही आणि मी आहोत. लक्षात घ्या.
का लाल समुद्र दुभागत नाहीये, का यार्देनेचे 2 भाग होत नाहीये, का मेलेले जिवंत होत नाहीये, का आंधळे बघत नाहीये, का लंगडे चालत नाहीये, का अद्भुत गोष्टी घडत नाहीये, याला जबाबदार तुम्ही आणि मी आहोत, देव नाही. समजतंय मी काय सांगतोय? पेत्र चालायचा, सावलीने लोक काय व्हायचे? बरे व्हायचे. आज का नाही होत, याला जबाबदार आपण आहोत. ती मंडळी कशात होती? प्रार्थनेत होती. बोला, कशात होती? प्रार्थनेत होती. पेत्र जेलमध्ये होता. पेत्र कुठे होता? जेलमध्ये. मंडळी नेत्यांकडे फिरत होती, याला काढा ना, याची जामीन करून द्या ना, काहीतरी करा. वकिलाकडे गेली होती मंडळी, जजला भेटत होती, हायकोर्टात गेली. मग मंडळी कुठे गेली? आज मंडळी कुठे जाते? लगेच वकिलाला शोधतील, एखादा भेटेल चांगला. देव आठवणार? मला खरं सांगा, बरेच देवाचे दास बसलेले आहेत. सगळ्या संस्थेचे पास्टर केव्हा एकत्र येतात? सगळ्या संस्थेचे म्हणतोय मी. माग रायंगणला मीटिंग होती ना, सगळे आले बर का, सगळ्या संस्थेचे. ज्यांना कधी पाहिलं नव्हतं ते पण होते. मागे नवापूरला होती मीटिंग, आठवतं का? सगळे पास्टर. बाकी तुम्ही पास्टरांना प्रार्थनेमध्ये बोलवा मीटिंगला, सगळ्यांना, सगळ्या संस्थे येतील नाही. पण कायद्यासाठी लढा, लगेच सगळे आले. प्रार्थनेसाठी येतील? आपण एक मीटिंग ठेवा की आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करायला एकत्र जमू. मी तुम्हाला लिहून देतो स्टॅम्पवर, नाही येणार. लिहून देतो, स्पष्ट बोलतोय, युट्यूब वर चालू आहे, स्पष्ट बोलतो, येणार नाही. फटके पडू द्या, मग कायद्यासाठी आम्ही येऊ. मग सगळे येतील, सगळे. मग ज्याचं जमत नाही ना तो पण येईल आणि बसल. कसं देवाचं काम वाढेल मला सांगा ना, कसं वाढेल? हेच मी तुम्हाला सांगतो. जेवढे देवाचे दास तिथं होते ना, त्यांनी गुडघे टेकले असते ना, मी तुम्हाला सांगतो अद्भुत काम झालं असतं. अद्भुत काम. कारण मंडळीने काय टेकले? गुडघे. कोणासाठी? पेत्रासाठी. बोला, काय? आपल्याकडे दुसरं शस्त्रच नाहीये, लक्षात घ्या. दुसरं शस्त्र नाहीये. आपण ताकदीने लढू शकत नाही, आपण तलवारीने लढू शकत नाही, आपण भाल्याने लढू शकत नाही, आपण काठ्याने लढू शकत नाही. आपण फक्त प्रार्थनेने लढू शकतो. हालेलुया. आपलं सगळ्यात मोठं शस्त्र फक्त प्रार्थना आहे, बाकी काहीच नाही. आमेन. आणि म्हणून मंडळीला माहिती होतं, म्हणून मंडळी पेत्रासाठी काय करत होती? प्रार्थना करत होती. बाकी सगळं व्यर्थ आहे, मी तुम्हाला सांगतो, सगळं व्यर्थ आहे. लिहून घ्या. ह्या सतावातून तुम्हाला फक्त प्रार्थना बाहेर काढेल, बाकी कोणीच बाहेर काढणार नाही, कोणीच नाही. एक देवाचा दास म्हणून मी तुम्हाला सांगतोय, पटत असेल तर घ्या, नाही तर मग अनुभव करा. मी काय बोलणार होतो बरं? मरा. ते खरंच आहे, 2च शब्द आहेत ना त्याच्यात. पटत असेल तर घ्या, नाही तर मरा. दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. विषय हाच आहे. बायबल दुसरं काहीच शिकवत नाही आपल्याला. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही काय करा? बाकी पर्याय नाहीच आहे बायबलमध्ये, दुसरं काहीच नाही. तुम्ही संघटना तयार करा, तुम्ही एकत्र या, तुम्ही कायद्याने लढा, हे करा ते करा. मी तुम्हाला सांगतो काहीच होणार नाही. तुम्हाला फक्त गुडघे टेकावे लागतील. आणि जेव्हा गुडघे टेकाल, परीक्षेत पडणार नाही. मला दुसऱ्यांची गॅरंटी नाही. जर मी प्रार्थनेत असेल ना, मला विश्वास आहे मी परीक्षेत पडणार नाही. तुम्ही अनुभव घ्या, तुम्ही परीक्षेत पडणार नाही. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. सेवा करत असताना प्रार्थना करणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. लक्षात घ्या, प्रार्थना करणे. आणि मग ना आपल्याला काहीच नाही करावं लागत. कोण करतो आपल्यासाठी? देव. तो सगळं करायला समर्थ आहे. तेव्हा पण, आज पण आणि उद्या पण. आमेन. कारण तो काल, आज, युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. समजतंय का? थोडा हेवी डोस झाला आज, पण आपल्याला तसंच कळतं. लक्षात घ्या. देव ह्या गोष्टी का बोलत असेल बरं? का बोलत असेल? तुम्ही मीटिंग ठेवली म्हणून नाही, कारण येणाऱ्या दिवसात कदाचित त्या गोष्टी घडणार आहेत म्हणून. हालेलुया. हालेलुया. देव आपल्याला तयार करतोय. बोला, काय करतोय? आणि तयार ना फक्त याच्यानेच व्हाल, प्रार्थनेने. बाकी कोणतीच गोष्ट तुम्हाला तयार करू शकत नाही. उत्तर देण्यासाठी सुद्धा ना प्रार्थना पाहिजे. बोला, काय पाहिजे? प्रार्थना पाहिजे. हा. कोणाला काय उत्तर द्यायची आहेत ना, हे बी तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्ही कशात असाल? प्रार्थनेत. हालेलुया. हा.
पेत्राला जेलमध्ये जायला सुद्धा प्रार्थनेची गरज होती, नाही तर तो जेलमध्ये सुद्धा राहू शकत. झोपत होता तो जेलमध्ये. काय करत होता? झोपत होता, बिंदास निवांत झोपलेला होता. ती शांत झोप जेलमध्ये मिळवण्यासाठी सुद्धा पेत्र काय करायचा? प्रार्थना. लक्षात घ्या, मंडळी त्याच्यासाठी रात्रभर प्रार्थना करते. आणि तुम्हाला माहितीये पेत्राला जेलमधून सोडवणारी कोण आहे? मंडळी. जिने 1 रुपया खर्च केला, कोणाच्या दारात गेली? जिथं होती तिथंच काय टिकले? गुडघे. आणि तिकडे पेत्र सुटून गेला. आमेन. आज पण देवाचे दास आहेत ना मध्ये, पण प्रार्थना कुठे आहे मंडळीची? मला सांगा. आपल्याला काय घेणं देणं आहे? आपलं आपलं बरं आहे. नवापूरचा बाजार फिरा बिना प्रार्थनेचं. जो मरतोय तो बिचारा मरतोय, जो सेवा करतोय तो करतोय. ज्याच्यावर FIR होत आहेत त्याच्यावर होत आहेत. आम्हाला काय घेणं देणं आहे? आम्ही तर खाऊ पिऊ लट्ट होऊ, सैताना तू आम्हाला खा. आपण वजन वाढवतोय त्याच्यासाठी. एक दिवशी त्यांनी मला खावं आणि त्याचं पोट भरावं. मग सैतान पण काय विचार करतो माहिती का? लगेच नाही खाणार. तू तूप रोटी खा, जाडजूड हो, मग मी तुला काय करेल? खाईल. म्हणून तो तुम्हाला तूप रोटी खाऊ देतोय सध्या. आणि ख्रिस्ती लोकांना वाटतं ना मी आशीर्वादित आहे. काय आशीर्वादित आहे म्हणून चांगलं खायला भेटतं. नाही बेटा, तुला ना सैतान धष्टपुष्ट करतोय. का? कारण त्याला ना असं असं नाही खायचं, त्याला धष्टपुष्ट खायचंय. बोला येशू मसीह की खरंय की खोटंय? हा, जरा मटण पाहिजे ना त्याला, हड्ड्याने आवडत नुसत्या. म्हणून तो काय म्हणतो, यांना खाऊ देऊ थोडस ना, धष्टपुष्ट होऊ देऊ आणि मग शिकार करू, आणि मग टेस्ट जरा चांगली येईल. आणि ख्रिस्ती लोकांना उलटच वाटतं, देव आशीर्वादित. नाही 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 भाऊ, तू तुझं वजन वाढून राहिला आणि तू म्हणतोय सैताना मला खा, आणि एखाद दिवशी तू तुझी पार्टी करेल. लक्षात घ्या, 100%. पण केव्हा? जेव्हा तू धष्टपुष्ट होशील ना, मग कापेल तो. तोपर्यंत खात राहा. नवापूरला जाण पाथरी खा तुम्ही, प्रार्थना करू नका. चालू द्या, सकाळ संध्याकाळ मटणाचा रट्टा चालू द्या तुम्ही. उपवास करू नका. तो आपण थोडी करायचा, सेवकांनी करायचा असतो उपवास. जो प्रचार करतोय ना त्याने करायचा उपवास. आपण फक्त 3 टाइम खायचं, धष्टपुष्ट व्हायचं आणि सैतानाला म्हणायचं तुम्हाला खा. हे आपलं काम आहे मंडळीचं. बाकी उपवास कोण करेल? ज्याला सेवा करायची तो करेल, ज्याला प्रार्थना करायची तो करेल, ज्याच्याद्वारे चमत्कार व्हायचे असतील तो करेल. आम्ही फक्त आशीर्वादांना खाऊ आणि धष्टपुष्ट हो. चल रे भोपळ्या टुनुक. लक्षात घ्या, सगळे भोपळे टुनुक टुनुक उड्या मारत चाललेत. सैतान तुमचा चांगला कार्यक्रम करेल एखाद दिवशी. घर बांधले, खुश झाले. गाडी भेटली, खुश झाले. देवाने आशीर्वादित केलं, देवाने शेती दिली, देवाने हे दिलं, देवाने ते दिलं. तू देवाला काय दिलं? काहीच नाही. सगळं कोणी दिलं? देवाने दिलं. आणि तू देवाला काय दिलं? काहीच नाही. मग नेमकं तू कोणासाठी तयार होतोय? देवासाठी नाही. सैतान तुला खाऊ घालतोय, धष्टपुष्ट करतोय, आणि तो म्हणेल एखाद दिवशी मी बरोबर तुझं वजन वाढलं की मग तुझी पार्टी करेल मी. बोला येशू मसीह की. घरात एखादा कार्यक्रम असला ना 1 महिन्यानी, लोक बोकड विकत घेतात. काय विकत घेतात? बोकड. आणि मग त्या बोकडाला ना खूप चांगलं खाऊ घालतात ना. बोकड खूप खुश असतो, त्याला वाटतं खूप चांगला मालिक भेटला. पण त्याला काय माहिती एका महिन्याने यांचा काय कार्यक्रम आहे. विकत घेतला तेव्हा कमी किलोचा होता. 15 दिवसात वजन वाढतं बोकडाचं. किती दिवसात? बोकड खूप खुश. बोकड ना नेहमी मालकाच्या मागे फिरतो. त्याला वाटतं किती जीव लावतो माझा मालक, थांब अजून 15 दिवस. अजून किती दिवस थांब? 15 दिवस थांब. मग बोकडाला वाटतं वा, असा तर मालकच नाही ना, सकाळ संध्याकाळ नाही भूक राहत तरी खायला देतो. मालकाला वाटतं हा जास्त खाईल तर आपला फायदा होईल. समजतंय का? आणि जेव्हा 1 महिना येतो ना, मग मालक त्याचं वजन करतो. मालक म्हणतो वा, हा तर चांगला वजनात भरला, कापा याला. मला याला काय करा? कापा. आणि जेव्हा कापायला घेऊन जातो तेव्हा बोकड म्हणतो असं आहे का, याच्यासाठी खाऊ घालत होता का? बरेचसे बकरे असेच बसलेले तिथं.
हा, ज्यांना खूप आशीर्वाद भेटतायत आणि ते खुश आहेत, त्यांना वाटतं वा खूप भेटतंय मला. नाही नाही, तुमचं वजन वाढवते फक्त. एक दिवशी सैतान तुमचा कार्यक्रम करेल, लक्षात घ्या. आणि तेव्हा तुम्ही म्हणाल अरे असं होतं ते, पण तेव्हा वेळ राहणार नाही. आरपौल माहितीत का तुम्हाला? आरपौल देवाचे दास प्रगटीकरण शिकवतात. त्यांनी एक उदाहरण खूप सुंदर दिलं होतं. आजकालची पिढी आहे ना सगळी खाली बघते म्हणे. कुठं बघते? खाली. मोबाईल मध्ये ना एक प्राणी आहे जो नेहमी खाली बघतो. त्यांनी उदाहरण दिलं होतं, माझं उदाहरण नाहीये. एक प्राणी आहे जो नेहमी खाली बघून चालतो. तो कोण आहे बरं? मोठ्याने बोला. डुक्कर. बोला कोण? डुक्कर कधीच वर बघत नाही, तो नेहमी खाली बघतो. पण तुम्हाला माहिती का, ज्या दिवशी डुकराला मारायला घेऊन जातात ना पकडून, तर त्याला ना चारी तंगड्या अशा वर लटकवतात एका काठीला ना, बांधतात असे, आणि मग डुकराला वर तोंड करतात. त्याचं तोंड कुठं, आणि त्याला घेऊन जातात. आणि तेव्हा डुक्कर वर पाहतो, अरे हे वर असं होतं का? आतापर्यंत मी कुठं पाहत होतो? खालीच. सगळी घाण पाहत होतो. आणि जेव्हा तो डुक्कर पहिल्यांदा आयुष्यात कुठं पाहतो? वर. आणि त्याला वाटतं अरे बापरे, हे तर मी पहिल्यांदाच पाहिलं. पण आता काय फायदा, तुला कुठे घेऊन चालले? हे पहिले सुचलं असतं तर बरं होतं ना. पण त्याला ती केव्हा दिसतं माहिती का? जेव्हा मारायला घेऊन चालले. आज बऱ्याचशा विश्वासणाऱ्यांची परिस्थिती देव केव्हा आठवतो? जेव्हा डुकरासारख्या चारी तंगड्या. मग काहीच राहिलं नाही, आता थोडंसंच राहिलं, मग यांना कोण आठवायला लागतो? देव. अर्धे लाकडं मसनात गेल्यावर तुम्हाला देव आठवतो, लक्षात घ्या. तोपर्यंत देव आठवत नाही. मग करेल काय देव? देव काय करतो माहिती का? तो म्हणतो माझ्या सुपात काही हे सुधारणारे नाही. घे सैताना, तुझ्याचकडे घे, आणि काय करायचं ते कर ना. असा बी चारा तुझ्या हातात राहणार आहे. गहू थोडे पांगतील पण भेटतील तसही. हालेलुया. बोले येशू मसीह की. जास्तच हेवी डोस झाला. पुढच्या वर्षी बोलवणार नाही. काही हरकत नाही. शिंदे सर नाही, दुसरा नवीन वक्ता येऊन जाईल, तोपर्यंत आपण घेऊनच येऊ त्याला ना. पण सुधारणार नाहीच म्हणतात तरी पण. पुढेच बसलेले नाही म्हणून राहिले. सुधारणार नाही म्हणे. सुधरा. देवाची इच्छा आहे सुधरा. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे सुधरा आता तरी. हालेलुया. प्रार्थनेमध्ये राहा. बोला कशामध्ये राहा? परीक्षेत पडणार नाही. आमेन. खरंच प्रियांनो, येणारा काळ भयानक आहे. हसण्यावारी घेतल्या असतील गोष्टी, पण विसरून जा. गांभीर्याने घ्या. प्रार्थना करा तर परीक्षेत पडणार नाही. देवाच्या हातामध्ये आहात ना. सताव येतोय, विरोध येतोय, दया आहे. सुख बदललं गेलं ना, दया राहणार नाही. तो त्याच्या अगोदर प्रार्थना करा. आमेन. की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. पडल्यावर प्रार्थना करायची का? पडू नये म्हणून प्रार्थना करायची. आणि ती प्रार्थना सुरू करा. या दिवसात गरज आहे, म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. मी विश्वास ठेवतो. स्पष्ट आणि सरळ देव बोललेला आहे. कसा? स्पष्ट आणि सरळ. ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्यायचं, नाही तर माझं परत देऊन जायचं. समजतंय का? हा. ज्याला कान आहेत तो ऐकू. मला माहितीये सगळे ऐकणार नाही, कारण गव्हामध्ये काय असतो? कचरा. सगळे ऐकणार नाही. आज या 2 दिवसात देवाने काय केलंय माहिती का? बोला काय केलंय? चाललं. आता काय होईल माहिती का? मीटिंग संपल्यावर सगळा कचरा बाजूला येईल. सगळा कचरा कुठे येईल? आणि बोलेल, हा काही पण शिकून गेला. काय बोलेल? हा समजून घ्यायचं. कचरा एका साईडला आला. गहू असतील ना, ते म्हणतील हा देव बोलला बरं का आपल्याशी. कचरा आणि गहू इथंच वेगळे होऊन जातील, मी तुम्हाला सांगतोय. कारण 2 दिवसात कोणी चाळणी मारली? देवाने. लक्षात द्यायचं. वचन लागलं, नाही स्वीकारलं, कचऱ्याच्या गिनतीत याल. वचन स्वीकाराल, गव्हामध्ये गणले जाल. आमेन. ज्याला कान आहेत तो ऐकू. आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू. देवा, आज तू आमच्याशी बोललायस परमेश्वरा. आम्ही तुझ्या हातातच राहावं प्रभू. कारण परमेश्वरा, सैतानाच्या हातात जाणं हे भयानक आहे प्रभूजी. आणि म्हणून आम्हाला तुझ्या हातात ठेव. आम्ही तुझी लेकरं आहोत परमेश्वरा. म्हणून प्रभू, आम्हाला परीक्षेत पडू देऊ नकोस. आम्हाला सहायता कर.
धन्यवाद येशू. सर्वजण डोळे बंद करू, एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना परमेश्वराकडे लावा. जसा बाप आपल्या मुलाला शिक्षा करतो तसा देव त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांवर तो शिक्षा करतो. पण त्याच प्रीतीत जडून राहा प्रियांनो, कारण जर सूप बदललं गेलं तर कदाचित आपल्याने सहन होणार नाही. जोपर्यंत देवाची दया आहे त्या दयेमध्ये टिकून राहा. आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. पाण्या वाचुनी मासा जैसा तळमळतो जीव माझा तेसा. पाण्या वाचुनी मासा जैसा तळमळतो जीव माझा तेसा. कुठवर धीर धरू रे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू रे प्रभु देवा तुला कसा विसरू. थँक्यू जीसस. धन्यवाद. कारण देवा थकलेल्यांचा तूच विसावा. जगताचे तू कारण देवा थकलेल्यांचा तूच विसावा. नाम तुझे विस्मरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. जगात मजला नाही थारा नयनी वाहे अश्रुधारा. जगात मजला नाही थारा नयनी वाहे अश्रुधारा. जरा जरा लागे जरू रे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. 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 तू बाप मी लेकरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तुला कसा विसरू. माझ्या देवा तूच आमचा पिता आमचा बाप आहे प्रभू. आम्ही तुझी लेकरं आहोत. आम्ही कधीच तुला विसरू नये. प्रार्थनेत राहावं, नेहमी तुझं स्मरण करावं, नेहमी तुझ्यावर अवलंबून राहावं.
आम्ही तुझ्याच हातामध्ये राहावं प्रभू, कारण तिथं दया आहे. आणि म्हणून परमेश्वरा, आम्हाला परीक्षेत पडू देऊ नकोस, की जेणेकरून परमेश्वर आम्ही रोज प्रार्थनेमध्ये राहावं, अधिक प्रार्थनेत वाढावं, यासाठी कृपा दे. या 2 दिवसात तू आमच्याशी बोललायस, केवळ ऐकणारे नाही प्रभू, पण वचनाप्रमाणे चालणारे आम्हाला कर. फळ देण्यासाठी कृपा दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तू ऐक. आमेन.